मंडळी, अर्थशास्त्र असो, राजकारण असो किंवा मुत्सद्देगिरी, यामध्ये आचार्य चाणक्य अतिशय पारंगत होते. कधीकधी खूप अवघड वाटणारी गोष्ट जेव्हा आपण अगदी सहज साध्य करतो तेव्हा बरेचसे जण आपल्याला हा प्रश्न विचारतात की अरे तू हे कसं केलं, अगं तू हे कसं केलं. तेव्हा आपण सुद्धा खूप अभिमानाने त्यांना हे सांगतो की इथे मी माझी चाणक्य नीती वापरली होती. म्हणजेच काय, आचार्य चाणक्यांचं नाव इतकं मोठं आहे, भलेही त्यांच्याबद्दल इतर आपल्याला काहीही माहिती नसते, कदाचित समोरच्याला सुद्धा नसते, पण त्यांचं नाव मोठं असल्यामुळे आपल्या तोंडातून हे वाक्य अगदी सहजपणे निघून जातं. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथातून मानवी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबाबत आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनाचा आपण सुयोग्य वापर केला तर मानवी जीवन कसं सुखी होऊ शकतं, आनंदी होऊ शकतं, यासाठी नक्कीच मदत होते. यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चाणक्य नीतीचाच आधार घेऊन जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप वाईट वेळ येते, रडरड करण्याची वेळ येते किंवा अगदी दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ते संकेत देत असतात. वाईट वेळ जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येते, आपल्यावरती ओढवते, तेव्हा आपण नक्की काय केलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये तुम्ही व्हिडिओ कुठून बघता तर तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव कमेंट्समध्ये नक्की लिहा, म्हणजे आम्हालासुद्धा कळेल की आम्ही तुमच्याबरोबर जे काही व्हिडिओ शेअर करतो, जी माहिती देत असतो, ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओमधून अशी वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती देत असते तेव्हा तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांच्या मनात शंका तयार होतात किंवा तुम्ही प्रश्नसुद्धा विचारतात की तुम्ही आम्हाला जी काही माहिती सांगता तर ती कशाच्या आधारावर सांगतात किंवा त्यासाठी कोणता संदर्भ आहे. तर त्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हाला चाणक्य नीतीचा संदर्भ दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगत आहे ती चाणक्य नीतीच्या आधारावर सांगत आहे, हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. एक एक करून मी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगते. मंडळी बघा, कधीकधी माणसाचा काळ अतिशय चांगला असतो, कधीकधी खूप वाईट. त्यासाठी एक खूप प्रसिद्ध अशी म्हण आहे, वेळ चांगली असेल तर माणसाने मातीत हात घातला तरी तिथून सोनं हाताला लागू शकतं, आणि आपली वेळ जर वाईट असेल तर उंटावर बसलेल्या माणसाला सुद्धा कुत्रा चावू शकतो. तर ही म्हण काहीच खोटी नाही. या म्हणीचा अर्थ असा आहे, काळ कधीच सारखा नसतो. कठीण काळातून जाण्यासाठी आपल्याला वेळ लागतो किंवा चांगली वेळ येण्यासाठी सुद्धा खूप खडतर प्रवास असतो. सामान्यतः यश आणि प्रगती हे चांगले आणि वाईट काळ ठरवतात. वाईट काळ सुरू झाला की आपल्या कामामध्ये अडचणी येऊ लागतात, यश मिळवणं कठीण होतं, वादविवाद वाढतात, कोर्ट केस, कचेरी यामध्ये सुद्धा आपला बराचसा वेळ जातो. आजारपणसुद्धा वाढतं आणि आजारपण वाढलं की ती व्यक्ती आणि त्या घरातल्या सर्व व्यक्ती त्रस्त होऊन जातात. एक एक करून आपण वाईट वेळेचे संकेत जाणून घेऊयात. चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला काय काय संकेत मिळतात याचा व्हिडिओ मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी शेअर केलेला आहे. तुम्ही त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. आता अशाच पद्धतीने जेव्हा माणसावर वाईट वेळ येणार असते तेव्हा आपल्याला नक्की काय काय संकेत मिळतात हे सांगते, जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कधी वाईट वेळ आली किंवा ती येण्यापूर्वी काही संकेत मिळाले होते का याचासुद्धा संदर्भ लागेल. यामध्ये मी तुम्हाला जेव्हा आपल्यावर आर्थिक संकट ओढवणार असतं तेव्हा आपल्याला काय संकेत मिळतात, किंवा तुमच्यापैकी बरेचसे जण अशा अनुभवातून गेले असतील की तुमच्याच एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल आणि त्यांचं निधन होण्यापूर्वी तुम्हाला ते संकेत मिळाले होते. अगदी त्यावेळेस तुम्हाला ते खोटं वाटलं असेल, पण जेव्हा ती अप्रिय घटना तुमच्याबरोबर घडली तेव्हा मात्र तुम्हाला तुमचा आलेला अनुभव खरा वाटला, याची प्रचिती नक्कीच आलेली असेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा त्याला कोणते संकेत मिळतात. त्यामुळे प्रत्येक माणसाने आर्थिक संकट असो किंवा कोणत्याही प्रकारची संकट, वाईट वेळ, यासाठी आपल्या आजूबाजूला नक्की काय घडत आहे याच्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे संकेत मिळत राहतील आणि आपण सावध होत जाऊ. जेव्हा आपलं तुळशीचं रोप सतत वाळून जातं, कोणतीही वातावरणाची अशी कंडिशन नसते किंवा कोणताही बदल आपण त्या तुळशीच्या रोपामध्ये केलेला नसतो, म्हणजे खूप जास्त पाणी घातलं किंवा मग काही जे उष्ण पडतं असं खत घातलं किंवा कोणतीही चूक आपण आपल्याकडून घडू दिलेली नाही आहे, पण तुमच्या घरचं तुळशीचं रोप
ज्याची आपण नेहमीच पूजा करतो, पूजनीय मानली जाते तुळस, आणि ती तुळस सतत वाळून जात असेल, सुकून जात असेल तर तुम्हाला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. तुमचं तुळशीचं रोप काळजी घेऊनसुद्धा सुकून गेलं तर ते भविष्यातील आर्थिक संकटाचं लक्षण असू शकतं. कारण तुळशीचं रोप ज्याच्या घरी अगदी ताजतवानं असतं, जे आपण पूजा करण्यासाठी वापरतो, तर जेव्हा आपण तिची पूजा करतो तर त्यामुळेच आपल्या घराची सुखशांती जी आहे ती टिकून राहत असते. त्यामुळे तुमचं तुळशीचं रोप जर वाळून जात असेल आणि इतर काही कारणं जी तुळशीच्या बाबतीत घडू शकतात, जसं की वातावरणाचा बदल किंवा खूप जास्त पाणी तिला झालं किंवा आपण खूप जवळ तिच्या दिवा लावत असू, त्यामुळे कदाचित तिची पानं सुकून गेली असं म्हणता येईल. पण यापैकी जर काहीही झालेलं नसेल तर मात्र हे एक धोक्याचं चिन्ह आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीची दर शुक्रवारी अगदी मनोभावे सेवा करायची आहे. म्हणजेच काय, माता लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य असेल खीरपुरीचा, किंवा मग महालक्ष्मी अष्टक म्हणून जे काही स्तोत्र आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमच ज्याला म्हणतात, जे तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची जी काही पोथी आहे त्यामध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल, तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. तुमच्या तुळशीच्या रोपामध्ये नक्कीच बदल होईल. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की एकदम जशी तुळस एकदम वाळून गेलेली आहे, एकदम ड्राय झालेली आहे, आता तिला पानं फुटण्याची किंवा ती ताजी होण्याची अजिबात चिन्ह नाही आहेत, तर त्यावेळेस तुम्ही गुरुवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी नवीन तुळस लावायची आहे. यानंतरचा दुसरा संकेत काय आहे बघा. जर अचानकपणे तुमच्या घरामध्ये खूप ताणतणाव वाढलेला असेल, तुम्ही अगोदर तर सर्व गुण्यागोविंदाने राहत होते आणि आता अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा विनाकारण गोष्टींवरून तुमच्या घरामध्ये वाद होऊ लागलेले आहेत किंवा भांडणं होऊ लागलेली आहेत, तर हे सर्व आगामी आर्थिक संकटांचे संकेत आहे. तथापि वास्तुदोष असतील किंवा ग्रहदोष असतील, यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये गृहक्लेश वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही याबाबतसुद्धा सावध व्हायचं आहे. जर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की आम्ही तर अगदी व्यवस्थितपणे राहत होतो, आता अगदी छोटी गोष्ट घडली तरी पण आमच्या घरामध्ये त्याची मोठी गोष्ट होते किंवा मोठं भांडण होतं, तर अशा वेळेस घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांशी समजूतदारपणे वागायला सुरुवात करायची आहे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पूर्ण घरामध्ये आर्थिक संकट उभं राहू शकतं आणि त्याचा सामना तुमच्यासह, म्हणजे घरातील जो काही कर्ता पुरुष असेल, कर्ती स्त्री असेल किंवा जो कोणी व्यक्ती असेल, तर त्याच्यासह सर्वजणांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक संकट उभं राहतं तेव्हा घराची काय अवस्था होते. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणं खूप आवश्यक आहे. आणि तसंही माता लक्ष्मीचा स्वभाव अतिशय चंचल आहे. तिला सांभाळणं किंवा आपल्या घरामध्ये टिकवून ठेवणं खूप अवघड आहे. कधीकधी एखाद्या माणसाने किंवा एखाद्या घराण्याने खूप वाईट परिस्थितीतून जाऊन खूप वाईट दिवस काढून चांगले दिवस आणलेले असतात. पण अशा वेळी आपण आलेल्या लक्ष्मीला खूप उधळलं किंवा त्या लक्ष्मीचा आपण अपमान केला, तिच्या नावाखाली आपण खूप उत्मात केली, माज महिना दाखवला, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला वाईट वेळ यायला अजिबात वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने पैसे जास्त असले तरी सांभाळून राहणं किंवा जरी आपण पैसे मिळाले म्हणजे खूप हवेत न जाता जमिनीवरच आपले पाय कसे राहतील याच्यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट किंवा तिसरा संकेत काय आहे बघा. घरातील काच किंवा काचेच्या वस्तू वारंवार तुटत फुटत असतील तर हे गरिबी आणि पैशाची हानी दर्शवण्याचं लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या काचेच्या भांड्यांची विशेष काळजी घ्यायची आहे. असं म्हटलं जातं, मुलींच्या बाबतीतसुद्धा असं म्हटलं जातं बघा की मुलगी म्हणजे काचेचं भांडं. थोडा जरी तडा गेला तरी पण भरपूर काही त्या मुलीबाबत बोललं जातं. त्याच पद्धतीने खरोखरच्या काचेच्या भांड्यालासुद्धा तडा गेला तरी पण आपलं ते भांडं वापरण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये काचेची भांडी वापरत असाल तर तुम्हाला त्याची विशेष काळजी घ्यायची आहे, जेणेकरून कधी ते भांडं जे आहे ते तुटण्याची फुटण्याची वेळ येणार नाही. कधीकधी चुकून फुटलं तर त्याबद्दल तुम्ही वाईट वाटण्याचं किंवा भीती मनामध्ये घालून घेण्याचं कारण नाही आहे. पण कारण नसताना ती भांडी तडकत असतील किंवा तुटत फुटत असतील तर मग मात्र तुम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे किंवा काळजी घेण्याची वेळ आलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे.
मंडळी, यानंतरचं पुढचं महत्त्वाचं लक्षण किंवा पुढचा महत्त्वाचा संकेत काय दर्शवतो बघा. बऱ्याच वेळा बऱ्याच घरांमध्ये स्त्रियांना पाहिजे तसा मान दिला जात नाही. काही ठिकाणी स्त्रियांना असं समजलं जातं की स्त्री म्हणजे पायातलं पायतान, ते पायातच राहिलं पाहिजे. जर तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील स्त्रियांचा अपमान करत असाल, वेगवेगळ्या कारणांमुळे तुम्ही त्यांना सतत टोकत असाल, तर हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. बघा, ज्या घरामध्ये स्त्रिया, मुली म्हणजे कोणताही महिला वर्ग ज्यांचा हसण्या खिदळण्याचा आवाज येतो, त्या घरामध्ये खरी माता लक्ष्मी टिकून राहते. त्यामुळे तुमच्या घरातील स्त्रियांकडून कधी काही चूक होत असेल तर तुम्ही त्यांना एक धाक देऊ शकता किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या समजावून सांगू शकता. मात्र तुम्ही जर तुमच्या घरातील स्त्रियांचा छळ करत असाल, स्त्रियांनी स्त्रियांचा छळ करणं हे सुद्धा महापाप आहे किंवा खूप वाईट गोष्ट आहे. आणि पुरुषांनी सुद्धा कोणतीही गोष्ट स्त्रीला चांगल्या प्रकारे समजावून सांगितली तर कुठे बिघडणार नाही. त्यासाठी हात उचलण्याची किंवा त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे किंवा महत्त्वाचा संकेत आहे. ज्या घरामध्ये स्त्रियांचा छळ केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकत नाही, ती रुसून जाते. कारण माता लक्ष्मीच्याच रूपामध्ये आपण आपल्या घरामध्ये सून आणलेली असते, आपल्या घरामध्ये मुलगी असते, आपल्या घरात आपली स्वतःची आई असते. आणि तिचा जर आपण छळ करत असू तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अजिबात टिकणार नाही. बऱ्याच वेळा माणसाकडे पैसा असतो, चांगली परिस्थिती असते, घर, गाडी, बंगला, पाहिजे त्या वस्तू आपल्याकडे असतात, पण तरी पण माणसांची तक्रार काय असते किंवा त्या घरातील व्यक्तींची तक्रार काय असते, आम्हाला सुख लाभत नाही. तर तुम्हीसुद्धा लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये स्त्रियांच्या बाबतीत असं काही घडत असेल तर तुम्हाला नक्कीच विचार करण्याची वेळ आलेली आहे किंवा त्यामध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही जेव्हा या गोष्टींमध्ये बदल कराल तेव्हा तुम्हाला सगळी सुखं लाभल्याशिवाय राहणार नाहीत. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा संकेत काय आहे बघा. बऱ्याच घरांमध्ये मुलगी जन्माला आली की पाहिजे तसा आनंद होत नाही किंवा दुःख व्यक्त केलं जातं की आम्हाला आमचा वंश वाढवण्यासाठी मुलगा हवा होता. मुलगी म्हणजे काय, ती दुसऱ्याच्या घरी निघून जाणार आणि आमचा वंश वाढणार नाही. तर अशा वेळी काय होतं, मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त केला जात नाही किंवा कधीकधी अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी गुपचूप का होईना त्या गर्भाची चाचणी केली जाते. आणि जर मुलगी आहे हे कळलं तर डॉक्टरांनासुद्धा जास्तीचे पैसे देऊन ती मुलगी त्या गर्भातून काढून टाकली जाते. तर हे सगळ्यात वाईट वेळ येण्याचं लक्षण आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरच्या स्त्रियांच्या बाबतीत असं केलेलं असेल तर तुम्हाला नक्कीच वाईट वेळ येणार आहे. तुमच्याकडे किती पण पैसे असतील तरी पण तुम्ही एक मुलीची हत्या गर्भातच केल्यामुळे तुम्हाला त्या पापाची शिक्षा नक्कीच मिळणार आहे. तुम्ही त्या लोकांना का नाही बघत की ज्यांना अपत्यच नाही आहे, ज्यांना अपत्य नाही त्यांना आशा वाटते किंवा त्यांना वाटतं अरे मला मुलगा मुलगी काही का होईना पाहिजे, भलेही ते दिव्यांग असो किंवा अपंग असो, कसंही का होईना असो, पण त्या पतीपत्नीला किंवा त्या स्त्रीला त्या ठिकाणी असं वाटत असतं की माझी कूस कशाही प्रकारे उजवली गेली पाहिजे. मग माझं मूल, माझी मुलगी कशीही आली तरी पण मी तिला सांभाळेल. पण जेव्हा अपत्यच नसतं तेव्हा त्या जोडप्याला काय काय प्रकारच्या गोष्टी सहन कराव्या लागतात किंवा लोकांचे टोमणे कशा पद्धतीने ऐकावे लागतात हे त्यांनाच माहिती. त्यामुळे आपल्या घरामध्ये मुलगा येवो किंवा मुलगी येवो किंवा तुम्हाला जर अगोदरच कळलेलं असेल की माझ्या पोटी मुलगी येणार आहे की मुलगा, पण जे काही बाळ तुमच्या घरामध्ये येणार आहे तर त्याचं स्वागत चांगल्या प्रकारे आपल्या घरी कसं होईल, त्याचा आनंद आपण कशा पद्धतीने साजरा करू शकू याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर कोणताही जो जीव आहे त्याची हत्या करण्याचा हक्क आपल्याला नाही आहे. देव जर आपल्याला भरभरून देत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या घरी बाळ गोपाळ जन्माला घालत असेल तर त्याची हत्या आपण करू नये, नाहीतर आपल्याला वाईट वेळ यायला अजिबात वेळ लागणार नाही आहे. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा संकेत, आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ असतात, आपले आजी आजोबा म्हणा किंवा आपले वृद्ध झालेले आईवडील म्हणा किंवा कुणीही, आपल्या घरामधल्या ज्येष्ठ व्यक्तींचा नेहमी आदर करा, त्यांना कोणत्याही प्रकारे अजिबात दुखवू नका. असं म्हटलं जातं की म्हातारपण आणि लहानपण सारखंच असतं. कधीकधी आपण जे म्हणतो ना जनरेशन गॅप किंवा
आता प्रत्येक जी पिढी आहे ती थोडीफार स्वभावाने म्हणा किंवा मनाने म्हणा बदललेली असते. प्रत्येकाचे स्वभावसुद्धा सारखे नसतात. अशा वेळी काय होतं, मतभेद होतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की तरुण पिढीकडून वृद्ध व्यक्तींचा किंवा आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाहिजे तसा आदर राखला जात नाही. त्यांचा वारंवार अपमान होतो किंवा कधीकधी त्या वृद्ध व्यक्तींचा बरेच तरुण किंवा घरातील ज्या व्यक्ती असतात, तरुण म्हणा किंवा दुसऱ्या मध्यम वयाच्या का होईना, त्या व्यक्तींचा छळ केल्यासारखी ती गोष्ट होते. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपल्या घरातील या ज्येष्ठ मंडळींमुळेच आपण खूप चांगल्या पद्धतीने या जगामध्ये वावरत आहोत किंवा त्यांनी आपल्यासाठी ज्या गोष्टी कमावून ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपलं जीवन जे आहे ते खूप आरामदायी झालेलं आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. त्यामुळे भलेही वृद्ध व्यक्ती, कधीकधी वय वाढल्यामुळे सुद्धा काही गोष्टींमध्ये माणसाच्या बदल होत असतो. तर तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींचा, ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवायला अजिबात विसरू नका. कधीकधी आपण या वृद्ध व्यक्तींचा असा अपमान केल्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा त्या व्यक्ती आपल्याला सोडून निघून जातात किंवा त्या अखेरचा श्वास घेतात, तर त्यानंतरसुद्धा आपल्याला पितृदोष लागणं किंवा आपल्या घरामध्ये सतत कटकटी होणं, कलह होणं, आपण खूप चांगलं काम करत असू तरी त्यामध्ये सतत अडचणी येणं, या गोष्टी व्हायला लागतात. आणि आपण जर कुणाला जाणत्या व्यक्तीला जर विचारलं किंवा एखाद्या ठिकाणी गुरुजींचा वगैरे आपण आधार घेतला, त्यांना जर विचारलं तर आपल्याला हीच कारणं सांगितलेली असतात. आणि त्यांनी सांगितलं, आपण लगेच विश्वास ठेवला असाही भाग नाही. पण आपल्याला स्वतःला माहिती असतं की आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना कसा मान दिला होता. आज ते वृद्ध झालेले आहेत, आपण तरुण आहोत, पण पुढे जाऊन आपण का होईना कधी ना कधी त्या स्थितीमध्ये येणारच आहोत. त्यावेळेस आपल्या लहान मुलांनीसुद्धा ते बघितलेलं असतं आणि आपली मुलंसुद्धा आपल्याशी तसंच वागतात. त्यामुळे आपल्यावर वाईट वेळ येण्यापूर्वी आपण सावध व्हायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचा आदर करायचा आहे. यानंतरचे पुढचे काही संकेत असे आहेत की ते आपल्याला प्राणी देत असतात. जेव्हा कुत्र्याचा रडण्याचा आवाज ऐकू येतो तेव्हा तुम्हीसुद्धा ही गोष्ट ऐकलेली असते की आपल्यासोबत काहीतरी अप्रिय घटना घडणार आहे किंवा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे किंवा कुणाचं तरी निधन होणार आहे. बऱ्याच जणांना या गोष्टी खोट्या वाटतात, पण काही जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला असेल तर कुत्रासुद्धा बऱ्याच वेळा त्याच्या रडण्यातून हे संकेत देत असतो. तुमच्यापैकी कुणाकुणाला कुत्र्याच्या अशा रडण्यामुळे अशा गोष्टींचा अनुभव आलेला आहे, कमेंट्सद्वारे नक्की कळवू शकता. आणि जेव्हा तुमच्या आसपास कधी, म्हणजे तुम्ही जर गावाकडे राहत असाल, तुमच्या घरी मांजर वगैरे तुम्ही पाळलेलं असेल किंवा आजूबाजूला कुणाच्या घरी मांजरं असतील, तर बऱ्याच वेळा आपल्या घरातून हे सांगितलं जातं बघा, जर 2 मांजरांची भांडणं होत असतील तर त्यांना हुसकावून लावा किंवा मग ती भांडणं बघू नका. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये भांडणं होऊ शकतात किंवा काहीतरी वाईट घटना घडू शकते. तर हे सुद्धा प्राणी आपल्याला संकेत देत असतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मांजर असतील किंवा 2 मांजरांची जर भांडणं होत असतील तर ती भांडणं तुम्ही बघायची नाही आहे किंवा ती कशा का होईना पद्धतीने तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे जिचा संकेतसुद्धा आपल्याला एक पक्षी देत असतो, तर ते म्हणजे टिटवी. टिटवीचा आवाज आहे तो खूप कर्कश असतो आणि आपल्याला तो ऐकूसुद्धा वाटत नाही. आणि टिटवीचा आवाजसुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला हेच संकेत देत असतो की काहीतरी वाईट घटना, दुःखद घटना आपल्याबरोबर घडणार आहे. कधीकधी एखाद्या व्यक्तीचं जेव्हा निधन होणार असतं त्याच वेळा आपल्याला 1-2 दिवस अगोदर किंवा त्या आठवड्यामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये टिटवीचा आवाज ऐकू येत असतो. कधीकधी या टिटवीच्या आवाजामुळे किंवा तो आवाज जर दिवसभरात किंवा संध्याकाळच्या वेळा कधीही जर ऐकला असेल तर त्या व्यक्तींना रात्र झोपसुद्धा लागत नाही आहे आणि ते व्यक्ती सतत हाच विचार करत असतात की माझ्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे का, माझ्या आयुष्यातून कुणी निघून जाणार आहे का. तर टिटवी जी आहे तिचं कधीकधी काय होतं की तिच्या पिल्लांसाठी म्हणून ती तसा आवाज काढत असते. तिच्या पक्ष्यांची म्हणजे तिच्या पिल्लांची तिला काळजी वाटत असते किंवा कधीकधी तिने अंडी घातलेली असतात आणि ती जेव्हा वरून फिरत असते तेव्हा
त्या घरट्यापाशी कोणी माणूस वगैरे दिसला किंवा प्राणी वगैरे जाताना दिसला तरी पण ती हा आवाज तिच्या पिलांसाठी काढत असली तरी पण आपल्या माणसांसाठी ते एक दुःखद घटनेचं लक्षण आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला आध्यात्मिक आधार आणि जे काही वैज्ञानिक कारण आहे ते सुद्धा समजावून सांगितलं. तर कुणाकुणाच्या बाबतीत टिटवीच्या आवाजाचं हे काही लक्षण म्हणा किंवा टिटवीच्या आवाजाचा जो काही संकेत आहे तो खरा ठरलेला आहे, मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि काही जणांच्या बाबतीत असं होतं की एखाद्या व्यक्तीचं निधन जेव्हा होणार असतं तेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच व्यक्तीला खूप खावखाव सुटते. म्हणजे त्या व्यक्तीचं जेवण कदाचित खूप कमी असेल पण या घटना घडायच्या अगोदर त्या व्यक्तीला खूप भूक लागते किंवा मग सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते. तर हे सुद्धा घडत असतं. तर या संकेताचा अनुभव कुणाकुणाला आलेला आहे हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवू शकता. आता वाईट वेळ जी आहे ती आपण टाळू शकत नाही असं म्हटलं जातं. वाईट वेळ येते पण बऱ्याच गोष्टींचा किंवा बऱ्याच व्यक्तींचा खरा चेहरा आपल्याला दाखवून जाते. वाईट वेळ आपण टाळू शकत नाही पण तिचा सामना करण्यासाठी आपण नक्की काय काय करू शकतो याची माहिती आता मी तुम्हाला देते, जेणेकरून जरी काही गोष्टींचे संकेत तुम्हाला मिळाले तरी पण त्यामध्ये आपण भक्कम कसं राहायचं याचा आधार तुम्हाला मिळेल. मंडळी, वेळ ही अशी आहे की जी कुणावरही येऊ शकते. वाईट असो वा चांगली ती प्रत्येकावर येत असते. अशा वेळेस राजाचा रंक होतो आणि रंकेचा राजा होतो हे देखील वेळ ठरवते. त्यामुळे माणसाने आपल्या स्वभावातला साधेपणा कधीही सोडू नये, आपले पाय जमिनीवरच ठेवावे. वेळ ठरवते की जवळचा व्यक्ती कोण आणि परका कोण. वेळेपासून कुणीच लांब जाऊ शकत नाही, लांब पळू शकत नाही. वाईट वेळ आणि चांगली वेळ कुणावरही जास्त काळ टिकून राहत नाही. चांगल्या वेळेचं एक वेळ आपण ठरवू शकतो की चांगली वेळ, चांगला काळ आपल्यासोबत जास्त वेळ कसा राहील हे आपल्या हातात आहे. पण वाईट वेळ जी आहे ती कुणावरही जास्त काळ टिकून राहणार नाही, कारण तसे प्रयत्नसुद्धा आपण केले पाहिजे. वेळ ही नेहमी बदलत असते. जसा वेळ जाईल तशी व्यक्तीवरील वाईट वेळसुद्धा टळून जात असते. वाईट वेळ म्हणजे आपल्या आयुष्यातील एक प्रकारे परीक्षाच म्हणा. परीक्षेच्या काळातील वेळ चांगली गेली तर त्या व्यक्तीचं आयुष्य देखील ती वेळ बदलू शकते. किंमत तर मौनाची मोठी असते. शब्दांचं काय आहे, वेळ बघून बदलून जातात. माणूस चांगला की वाईट हे वेळ ठरवते. भूतकाळ आपल्या आठवणींचा आनंद देतो हे देखील वेळ ठरवते. पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळ देतो हे देखील वेळच आपल्याला समजावत असते. तुम्हाला जगातली सर्वात स्वस्त वस्तू कोणती माहिती आहे का? तर ती म्हणजे सल्ला. तुम्ही एकाकडे सल्ला मागितला तर तुम्हाला 1000 जण सल्ला देतील. मात्र जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत. तुम्ही 1000 जणांकडे मदत मागा तेव्हा तुम्हाला एखादा कोणीतरी मदत करेल. हे सुद्धा तुम्हाला जेव्हा तुमच्यावर ही वेळ येईल तेव्हाच ते कळेल. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं तुम्हाला वाटतं तेव्हा तीच तर खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. वेळेची किंमत त्याला माहीत ज्याचा जीव काही सेकंदांमध्ये अपघातातून वाचलेला असतो. जेव्हा आपला मृत्यू टळतो तेव्हा त्याला वेळेचं महत्त्व कळतं. आयुष्यामध्ये कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्याला आपलं कोण आणि परक्यात लपलेले आपले कधीच कळलेले नसते. म्हणून माणूस चांगला की वाईट हे सुद्धा वेळच ठरवते. चांगली व्यक्ती, चांगले विचार यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते. कोणताही माणूस वाईट नसतो, परिस्थिती म्हणजे वेळच त्याला वाईट बनवत असते. माणसाची वेळ बदलली की परिस्थितीसुद्धा बदलते. वेळ कोणासाठी सुद्धा थांबत नाही. कोणतंही काम वेळेतच झालं पाहिजे. काही व्यक्ती कोणत्याही कामासाठी वेळच मिळत नाही असं म्हणतात, पण वेळ काढावा लागतो. वेळेसाठी आपण नाही तर आपल्यासाठी वेळ आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. असं म्हटलं जातं, जगात तुमचं एकदम जवळचं कोणी असेल तर ती फक्त वेळ आहे. कारण जर आपली वेळ चांगली असेल तर सारं जग आपलं असतं आणि तीच वेळ जर का आपल्यावर वाईट असेल तर कोणीच आपलं नसतं. जर घड्याळ सोन्याचं असेल पण ते घड्याळ जर आपल्याला वेळच सांगू शकलं नाही तर त्याची किंमतसुद्धा त्या ठिकाणी शून्य आहे. कारण सोन्याला नाही तर त्या घड्याळातल्या वेळेला अतिशय महत्त्व आहे. जशी उन्हात गेल्यावर सावलीची किंमत आपल्याला कळते आणि हिवाळ्यात उन्हाची किंमत आपल्याला कळते, हे देखील आपल्याला तो सीझन जेव्हा येतो, तो ऋतू जेव्हा आपल्याला म्हणजे आपल्यावर येतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट कळत असते.
वेळ आपल्या हातात नसते, परंतु घेतलेले निर्णय आपल्या हातात असतात. कारण वेळेमध्ये चांगले निर्णय घेतल्यामुळे आपली परिस्थिती बदलू शकतात आणि व्यक्तीचे चांगले मन, चांगले विचार, स्वभाव या दोन्ही गोष्टी वेळ ठरवतात. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही, तेव्हा रस्ता बदला तुमचा सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, त्यांच्या मुळ्या नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा असं स्पष्ट सांगितलेलं आहे, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. तर अशा पद्धतीने वाईट वेळेत माणसाने कशा पद्धतीने भक्कम राहिलं पाहिजे, स्वतःला कसं सावरलं पाहिजे, हाच संदेश या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाईट वेळ येण्यापूर्वी आपल्याला कोणकोणते संकेत मिळतात हे सुद्धा सांगितलं. त्यामध्ये मी तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती घालण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. उलट त्यावर उपाय म्हणून आपण काय करू शकतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.